की या सामन्यामध्ये जर लागोपाठचे 3 षटकार कोणत्याही फलंदाजाने लगावले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज UTC लाईव्हच्या माध्यमातून त्या खेळाडूला देण्यात येईल. सामना सुरू झाला नाही तर बक्षिसांची तर नक्कीच UTC लाईव्हने घोषणा केली आहे, पाहावं लागेल. त्याचप्रमाणे हे मैदान, या मैदानाला नक्कीच अनेक वर्षांनी खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर खूप मेहनत बिरवाडीकरांची सुद्धा आहे. या मैदानावर सकाळच्या सत्रात आल्यानंतरच उल्लेख केला गेला, अपसुकच आमच्याही तोंडून शब्द निघाले की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हे मैदान अधिक सुंदररित्या सजवण्यामध्ये बिरवाडीकरांनी खूप मेहनत घेतली आहे. आणि हे मैदान खूप चांगलं मैदान आहे. शहापूर तालुक्यामध्ये खूप कमी असे मैदानं आहेत, खूप कमी असे ग्राउंड्स आहेत की जिथे चौफेर एक समान चौफेर बाउंड्री आणि एक समान मैदान असेल. त्यामध्ये हे मैदान बिरवाडीचं नक्कीच आपण पाहतोय. ग्रास सुद्धा या मैदानावर आहे. सकाळच्या सत्रामध्ये थोडासा ड्यू सुद्धा होता, त्यामुळे चेंडू थोडासा थांबूनही नक्की ट्रॅव्हल करत होता. फलंदाजांना थोडीशी तिथे फलंदाजी करताना नक्कीच आपण चाचपडताना पाहिलं. आणि आता या दुसऱ्या मॅचला होती सुरुवात. 10:20 पहिला चेंडू डिलिव्हर्ड होतोय. देऊयात दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊयात सामन्याच्या दिशेनं. पहिला चेंडू खूप चांगला फटका, इथे मात्र अप्पर कट केला गेलाय, चेंडूला फेकून दिलाय. 1 बाउन्स, पॉइंट लाईनच्या बाहेर आलाय. प्रदीप गाडेकर यांच्या बॅट मधून पहिला चौकार, 4 धावा. थँक्यू सो मच डीजे. पहिल्या चेंडूवर खूप चांगली सुरुवात, स्लॉकचं षटक सुरू आहे आणि पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. दुसरा चेंडू अनसाइडला, येते मात्र नक्कीच क्रॉस बॅट रेट ऑफ शॉट खेळायचा नक्कीच प्रयत्न केला गेला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू, डॉट बॉल, चांगला कमबॅक. समोर गोलंदाज आहे गणेश आणि फलंदाजीसाठी नक्कीच प्रदीप आणि मनीषची जोडी आपण सलामीवीरसाठी पाहतोय. पुन्हा एकदा इथे मात्र भरपूर शफल झाले होते. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा जरूर प्रयत्न झाला, परंतु मी तर म्हणेल ज्यावेळी चेंडू पडतोय थोडासा आतल्या दिशेला ज्यावेळी चेंडू आला त्यावेळी नक्कीच फलंदाज तयार नव्हते चेंडू खेळण्यासाठी. दुविधेमध्ये फलंदाजी पाहायला मिळाली आणि दुविधा जर असेल ही मानसिकतेमध्ये जर आपण फलंदाजी करत असाल तर नक्कीच फटका खेळण्यामध्ये कठीणाई होत असते आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं की इथे कुठेतरी दुविधेमध्ये फलंदाज होते प्रदीप गाडेकर. समोरच्या दिशेला लाजवाब फटका आहे, चेंडूला फेकून दिलाय सरळ सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेसाठी षटकार. धन्यवाद डीजे. पहा, माहिती होतं प्रदीप गाडेकर यांना की मिडॉन 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहे. मिडॉनच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढलं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेसाठी षटकार. पुन्हा एकदा इथे मात्र ऑन साइडला पुन्हा एकदा काऊ कॉर्नर क्षेत्राच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होतोय. 6 धावेसाठी बॅक टू बॅक दुसरा धमाका तडाखा षटकार. धन्यवाद डीजे. बॅक टू बॅक दुसरा आलाय, तिसरा येईल का? UTC लाईव्हचं नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राइज प्राप्त होईल का हे सुद्धा पाहावं लागेल. पुन्हा एकदा सुरेख फटका, इनफिल्डला भेदून काढला, इनफिल्डच्या डोक्यावरून कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 टप्पे घेत चेंडू झालाय फरार. आलाय पुन्हा एकदा स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषकाचा स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे साहेबांना मानवंदना देणारा चौकार. धन्यवाद डीजे. तर
पहिलं षटक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं, स्लॉगचं पहिलं षटक. आणि पहिल्या षटकामध्ये कोणताही गडी न गमावता ओबी स्पोर्ट्स बिरवाडी संघाची धावसंख्या बिनगडी बाद 20 या अंकावर आपल्याला पाहायला मिळतीये. पहिलं षटक विश्लेषण झालं तर अशा प्रकारे पाहायला मिळालं. पहिला चेंडूवर चौकार आला होता, डीप पॉइंट बाउंड्री यांच्या बाहेर वन बाउंड चौकार पाहायला मिळाला. दुसरा चेंडू फुलर लेनचा होता, क्रॉस बॅटेड शॉट केल्याच्या प्रयत्नामध्ये डॉट आला होता. तिसऱ्या चेंडूमध्ये ऑनसाईडला स्टिअर करायचा प्रयत्न जरूर झाला, परंतु चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही, शरीर यष्टीचा वेध घेतला, डॉट बॉल आला. चौथ्या चेंडूवर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आला. पाचव्या चेंडूला पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑनला षटकार आला आणि सहाव्या चेंडूला कव्हरला तिथे मात्र खूप चांगला फटका, क्रिकेटचा देखना फटका, इनसाइड आउटचा फटका खेळत असताना चौकार आला. आणि अशा प्रकारे पहिलं षटक पाहायला मिळालं. बिनगडी बाद 20 या अंकावर धावसंख्या पाहायला मिळतीये. मनीष आता मात्र स्ट्राईकवर असेल. डावखुरे आताचा हा फलंदाज आहे, अगदी विस्फोटक आणि घातक फलंदाज आहे. अनेक वर्ष या खेळपट्टीवर हे खेळाडू नक्कीच खेळत असतात, परंतु नाणेफेकीच्या वेळी प्रदीप यांनी सांगितलं की यावर्षी आमचा सराव आम्हाला हवा तसा नाहीये, कारण प्रत्येकाला सरावासाठी वेळ मिळत नाहीये आणि प्रत्येकजण मैदानाच्या दिशेनं सरावासाठी यावर्षी अजूनपर्यंत पोहोचला नाही, हा उल्लेख त्यांनी जरूर केला. परंतु त्यांच्या फलंदाजीमध्ये असं वाटलं नाही की ते सरावापासून कुठेतरी दूर आहेत. 20 धावा पहिल्या षटकानंतर दुसरं षटक जय आलाय. जय ज्याच्या नावातच आता जवळजवळ जय आणि विजयाचा संगम दिसून येतोय. पंच नक्कीच लाईन चेक करतायत. अतिरिक्त बाहेर इथे मात्र चेंडू पाहायला मिळाला आणि हेमंतजी तावडे साहेब सरांचा इथे मात्र इशारा आला वाईडचा. अवांतर चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. अवांतर धावही बिरवाडी संघाच्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा इथे मात्र नक्कीच खराब इस्टिरक्षण पाहायला मिळालं. चेंडू निघून चाललाय थर्डमॅनच्या दिशेनं वाईड आणि अशा 2 बाईकच्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. एकंदरीत 3 धावा अकाउंट मध्ये जोडल्या जातील. गोलंदाजाचा विचार केला तर अधिक उंच अशी देह यष्टी पाहायला मिळतीये आणि हायम ऍक्शनने गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. परंतु तोही गोलंदाजी हायम ऍक्शनने असली तरी सुद्धा तुम्हाला अचूक टप्पा आणि लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करणं फार इम्पॉर्टंट असेल. या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये धावा आल्यानंतर तुम्ही दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करण्याचा जरूर विचार करता, परंतु हे करत असताना तुम्हाला दुसऱ्या षटकातील गोलंदाजाला नक्कीच ती जबाबदारी घेऊन चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी होणं गरजेचं असतं. ते होताना दिसत नाहीये. पुन्हा एकदा खूप चांगला इथे मात्र फटका सजवलाय. कव्हरला तिकडे मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. खूप मोठी चेस आहे, परंतु ती चेस इथे मात्र चेंडूने जिंकली आणि चेंडू निघून चालाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 टप्पे घेत आलाय मनीष खाडेच्या बॅट मधून चौकार. थँक्यू सो मच डीजे. पहा आपण UTC लाईव्हला आपण हा ऍक्शन रिप्ले पाहायला, काय नजर आहे, काय फटका आहे, अप्रतिम. इथे मात्र रूम भरपूर होता आणि त्याचाच फायदा घेतला, चेंडूला फेकून दिला कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम इथे मात्र UTC लाईव्हचं हे प्रक्षेपण आपण पाहायला मिळतं. चेंडूवर शेवटपर्यंत कॅमेरा इथे मात्र पाहायला मिळाला. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट UTC लाईव्हच्या माध्यमातूनही. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. दुसरा चेंडू मनीष. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता, लोअर फुलटॉस ऑन साइडला स्टिअर केलाय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. डीपमध्ये क्षेत्ररक्षक जरूर होते. 1 धाव आली आहे. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 29 धावा. प्रदीप गाडेकर 6 चेंडू आणि वैयक्तिक 20 धावांवर खेळतोय. नॉन स्ट्राईकला मनीष खाडे आहे. 2 चेंडू 5 या धावसंख्येवर तो फलंदाजी करतोय. तर आतापर्यंतच्या इनिंग मध्ये जवळजवळ एक्स्ट्राचा विचार केला तर 4 एक्स्ट्राज आपल्याला पाहायला मिळतात. ज्यावेळी शॉर्ट फॉर्मॅट असतो टेनिस क्रिकेटमध्ये 4 षटकांचे, 5 षटकांचे, 6 षटकांचे सामने, त्यावेळी तुम्हाला एक्स्ट्राज वर काम करणं गरजेचं असतं. स्विच हिट इथे मात्र स्विच हिट करत असताना सक्सेस झालेत आणि चेंडू चाललाय सरळ सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा 4 धावेचा आलाय. स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे यांना मानवंदना देणारा पुनश्च एकदा प्रदीप गाडेकर या फलंदाजाच्या बॅट मधून चौकार.
थँक्यू सो मच. पाय आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं तर पदनाला ते एवढं तिथे मात्र पाहायला मिळालं नाही. पाय खोलले नव्हते परंतु ओळखलं की गती नाहीये आणि अधिकचा वेल फलंदाजाकडे होता. त्याच मुले हा स्विच सक्सेसफुल होताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा इथे मात्र थोडीशी दिशा नक्कीच भरकटतीये. गोलंदाजाची दिशा भरकटली की दशा एकदम बेकार होत असते आणि हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. कानविंदे संघ जो सरावापासून दूर आहे की काय असं वाटायला लागतंय, कारण की क्रिकेटमध्ये सराव फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला सकाळ संध्याकाळ मैदानाच्या आतमध्ये मिळेल त्या वेळेमध्ये घाम घालणं गरजेचं आहे. स्ट्रॉंग अपील परंतु कुठलाही परिणाम नाहीये. वाईटचा इशारा, कारण क्रिकेटच्या मैदानात उतरल्यावर प्रत्येक चेंडूवर लक्ष केंद्रित करा, कारण एकही चूक तुम्हाला क्रिकेटच्या बाहेर घेऊन जाऊ शकते. म्हणून क्रिकेट खेळामध्ये सराव आणि सातत्य, संयम हे फार महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे डीप मध्ये. आता मात्र क्षेत्ररक्षक नक्कीच पाहायला मिळत आहेत. एकच धाव दरम्यान पाहायला मिळाली आणि पाहता पाहता धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 36 या अंकावर. दुसरं षटक सुरू आहे. 36 धावा नाणेफेकीच्या वेळी तर कर्णधारांना सांगितलं होतं बिरवाडीच्या आम्ही 40-45 जाण्याचा प्रयत्न करू, परंतु दुसरं षटक सुरू आहे. चांगली स्टार्ट मिळाली आहे आणि इथून आतापर्यंत 36 जमा झाल्यात म्हणजे नक्कीच 70+ जाण्याचा मानस नक्कीच असेल. पुन्हा एकदा इथे मात्र अप्रतिम चेंडू, हेलिकॉप्टर लँड करायचा होता परंतु यू मिस, आय डेफिनेटली हिट हेच मात्र दाखवत असताना आणि इथे मात्र सरळ स्टँडवर चेंडू जाऊन आदळलाय. पहिल्या विकेटचं पतन झालंय, पहिला धक्का लागला गेला आणि पहिला गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. विकेट आली आहे पहिली. धावसंख्या आहे 36. मनीष बाद होत आहेत 3 चेंडू आणि 5 या वैयक्तिक धावसंख्येवर. डीजे मैदानाच्या आतमध्ये आता मात्र इनेट क्रमांक 3 वर दाखल झालाय तो म्हणजे अभय लकडे. हा सुद्धा फलंदाज खूप चांगला आहे. अलीकडेच याचा विचार केला गेला तर अगदी कमी वयामध्ये विस्फोटक फलंदाजांच्या यादीमध्ये हेही नाव नक्कीच शहापूर तालुक्यामध्ये दाखल झालंय. अभय लकडे आणि आल्या तडाखा, वाईडिश लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिल्या चेंडूला. 6 धावेसाठी षटकार. थँक्यू सो मच. खूप चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतीये. 2 षटकं समाप्त झाली आहेत. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळतीये. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 42 धावा, 42 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड, लॉस ऑफ दी 1 विकेट. खूप चांगली धावसंख्येच्या दिशेने इथे मात्र खेळ सुरू झालाय. अभय लकडे, आम्ही उल्लेख केला की अगदी कमी वयामध्ये शहापूर तालुक्याच्या विस्फोटक फलंदाजांच्या यादीमध्ये हे नाव दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि याच गोष्टीचा उल्लेख करत असताना का नाव दाखल झालंय हे सुद्धा त्याने दाखवलं. पहिल्या चेंडूला फेस करत असताना वाईडिश लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी षटकार पेश केला. यानंतर होणारा सामना आहे एका बाजूला पलशीन संघ आणि एका बाजूला बेलवड संघ. दोन्ही संघांचे कर्णधार कृपया आपण आला असेल तर रिपोर्टिंग करायची आहे. पुन्हा एकदा इथे मात्र खूप चांगला फटका ऑन साइडला फक्त आणि फक्त दिशा दिली. मी तर म्हणेल लॉफ्ट करायचा होता परंतु बॅटची आतली कडा घेऊन चेंडू इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षणाकडे पाहायला मिळाला. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये आली आहे.
धावसंख्या खूप चांगली उभी राहते. इथून कमबॅक करायचं असेल तर येणाऱ्या उर्वरित 2 षटकं अर्थातच 12 चेंडूंमध्ये कमीत कमी धावसंख्येपर्यंत मजल मारू द्यावी लागेल, ती म्हणजे समोरील बिरवाडी संघाला. परंतु बिरवाडीकडे ॲडव्हान्टेज आहे, ते घरच्या मैदानावर खेळतायत. मिस टायमिंग, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक कोणतीही होणार नाहीये चुकी आणि लॉंग ऑफला तिथे मात्र झेल टिपला गेलाय. खूप चांगला क्षेत्ररक्षण, दुसरा धक्का दिला जातला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या बिरवाडी संघाला. थँक्यू सो मच. पलशीन संघाचे कर्णधार आणि बेलवड संघाचे कर्णधार रिपोर्टिंग करायची आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 43 आणि चेंडू झाले 2. तिसरं षटक सुरू आहे. 2 चेंडू झालेत. अभय लकडे एक षटकार पेश केला, परंतु दुसरे अतिघाई मी तर म्हणेल, कारण चेंडू अधिक शरीरापासून दूर होता. फुलटच जरूर होता, परंतु खेळता आला नाही आणि तिथे मात्र झेलबाद झाले. पुन्हा एकदा इथे मात्र अतिरिक्त गती पडल्यानंतर उचली अपेक्षित होती, परंतु उचलीचे चेंडूवर पाहायला मिळाली नाही. अगदी खाली चेंडू राहिला आणि अतिरिक्त गतीने चेंडू ट्रॅव्हल झाला. मी तर मला सिमेंटची विकेट आहे आणि स्किड झालाय की काय चेंडू, हे मात्र नक्कीच पाहायला मिळालं. कारण टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो सिमेंटच्या विकेटवर टेनिसचा चेंडू नक्कीच स्किट होत असतो आणि सिमेंटच्या विकेटचा फलंदाजांना ॲडव्हान्टेज जरूर असतो, परंतु गोलंदाजाकडे सुद्धा जर वैविध्यपूर्ण गोलंदाजी असेल तर गोलंदाजाकडे सुद्धा चांगली गोलंदाजी करण्याची कौशल्य असतील तर त्यालाही फायदा होत असतो. पुन्हा एकदा इथे मात्र एक धाव, दुसरी धावेचा प्रयत्न जरूर केला होता, जरूर दुसरी धाव हवी होती आदेशला, परंतु इथे मात्र एकाच धावेवर थांबवलंय, कारण की स्ट्राईक हवी आहे इथे मात्र प्रदीप गाडेकरला. कारण त्याला माहिती आहे तो सलामीला आलाय, त्याने अधिकचा वेळ खेळपट्टीवर घालवलाय, अधिकचा वेळ त्याने मैदानाच्या आतमध्ये या खेळपट्टीवर फलंदाजी करत असताना घालवलेला आहे आणि त्याला स्वतःवर आता विश्वास आहे की इथून जर या उर्वरित 8 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक माझ्याकडे ठेवायची आहे, 8 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त 1 ते 2 मोठे फटके कसे येतील याचा प्रयत्न प्रदीप गाडेकरला करायचा आहे. म्हणून की काय प्रदीप गाडेकरने स्वतःवर विश्वास ठेवत स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. धावसंख्या धावफलकावर 44 धावा. पुन्हा एकदा इथे मात्र इनफिल्ड मध्ये खेळून काढलाय, डीप मध्ये नक्की क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनला एकच धाव. एकेरी दुहेरी धावसंख्येने नक्कीच मी तर म्हणेल कानविंदे संघ सांगत असेल की 1 आणि 2 धावा गेल्या तर काहीही होणार नाहीये, फरक पडत नाहीये, परंतु मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल फलंदाजांना. ही स्ट्रॅटर्जी नक्कीच आता कानविंदे संघाची असेल, कारण धावसंख्येचा आलेख 2 षटकांमध्ये 42 धावसंख्येवर होता. तो आलेख आतापर्यंत आता फक्त तिसरं षटक सुरू आहे, 5 चेंडू झालेत 45. खूप चांगला फटका कव्हरच्या दिशेने, तिथे मात्र चुकी झाली आहे आणि चेंडू निघून चाललाय. 1 बाउन्स, कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार, 4 धावा. चुकी झाली आणि चुकीचं नक्कीच आपण पाहायचं झालं तर परावर्तित झालं. 4 धाव्यांमध्ये धावसंख्या झाली, 3 षटकं समाप्त झाली आहेत. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 49 धावांवर. 2 जरूर गडी महत्वाचे बाद झालेत. मनीष खाडे आणि अभय लकडे हे 2 फलंदाज बाद झाल्यानंतरही धावसंख्या इथं मात्र थांबायचं नाव घेत नाहीये, परंतु कानविंदे संघासाठी हे षटक फार चांगलं पाहायला मिळालं. या षटकात विकेट आली 1 आणि धावा खर्च केल्या 7. म्हणजे तिसरं षटक इथं मात्र थोडंसं कमबॅक करून देणार, थोडंसं नाही तर मी तर म्हणजे भरपूर काही कमबॅक करून देणार पाहायला मिळालं. आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 49 अंकावर. चौथा आणि निर्णायक षटक आहे, या इनिंगचं शेवटचं षटक आहे. मी पुन्हा एकदा पलशीन संघ कर्णधार कृपया आपण रिपोर्टिंग करा. चौथं षटक समाप्त होण्याच्या अगोदर आपल्याला इथे मात्र टॉस्कबॉक्स कक्षामध्ये हजर राहणं अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे बेलवड संघ आपणही रिपोर्टिंग करा. दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीचा कौल आपण मिड इनिंग मध्ये करणार आहोत.
चांगली गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली. चौथं षटक सुरू होत आहे. शेवटचं षटक आहे. प्रदीप गाडेकर सलामीला आलाय. पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. स्ट्रोकमध्ये नक्कीच भरपूर पॉवर इथे मात्र पाहायला मिळाली, परंतु तितकंच चांगलं आणि ताकदीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळत आहे. एक धाव 50 अप होतीये. स्कोरबोर्डवर 50 धावा लगावल्या गेल्यात. नक्कीच चांगलीच धावसंख्या उभारण्यामध्ये आतापर्यंत आपण पाहायला मिळत आहेत. टीम ओबी स्पोर्ट्स बिरवाडी चौथं षटक सुरू आहे. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. आदेश आणि प्रदीपची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करतीये. पुन्हा एकदा ऑन साइडला इथे मात्र खेळून काढायचा जरूर प्रयत्न झाला. लॉफ्ट करतायत, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. ज्या फ्लोने बॅट फिरतीये, ज्या फ्लोने बॅटचा फेस ओपन केला जातोय, तिथेच मला तरी असं वाटतं की कुठेतरी टायमिंग झुलून येत नाहीये. ज्यावेळी तुम्ही अधिक ताकदीनं बॅट फिरवताय त्यावेळी टायमिंग होत नाही, परंतु क्रिकेट खेळामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या बॅटवर आणि तुमच्या स्वतःच्या टायमिंगवर विश्वास दाखवणं गरजेचं आहे. प्रदीप गाडेकर पहिल्या षटकामध्ये जरूर 2 चौकार 2 षटकार जरूर त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते, परंतु तदनंतर शांत ठेवलं या फलंदाजाला. वाटलं होतं खूप चांगल्या टच मध्ये त्याने फलंदाजी बॅट आणि बॉल बोलू द्या, आवाज नाही. तुमचं यश हे लोकांना कळू द्या, कारण तुमचे कठोर परिश्रम आणि कृती या 2 गोष्टींचं महत्त्व नक्कीच क्रिकेटचा खेळ सांगून जात असतो. म्हणून क्रिकेटमध्ये कुणीही काही बोलू द्या, तुम्ही तुमच्या खेळावर आत्मविश्वास आणि विश्वास दर्शवा. पुन्हा एकदा इथे मात्र काय घडतंय, पुन्हा एकदा चेंडू इथे मात्र नक्की जाऊन एस्टँडवर आदळतोय आणि धक्का क्रमांक 4 आल्या पावली परतावं लागेल. इथे मात्र सिल्वर डक पाहायला मिळतोय. फलंदाज प्रफुल्ल, धक्का क्रमांक 4. थँक्यू सो मच डीजे. हे षटक नक्कीच चांगली कमबॅक करून देत आहेत. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे कव्हरच्या क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा तिथे मात्र एका टप्प्यावर चेंडूला उचललं गेलंय. फेकी होतीये. दरम्यानच्या कालावधीमध्ये फक्त एकच धावेची मुभा होती. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. अक्षय आणि रुचित या 2 गोलंदाजांनी जरूर चांगली कमबॅक करून दिलाय. कारण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 20 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या 22 धावा. रुचितने तिथे मात्र 1 गडी बाद केला, धावा दिल्या 7 आणि अक्षय आतापर्यंत 5 चेंडू हाताळतोय. धावा खर्च केल्या 3, विकेट प्राप्त केल्या 2, म्हणजे चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा
आदेश होता, आदेशने इथे मात्र कव्हरला केलून काढलाय. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, तितक्याच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पित्रोफेकी होतीये. 2 धावा दरम्यानच्या कालावधीमध्ये पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. 2 धावांनी धावफलक नक्कीच पुढे जाते. धावसंख्या झाली आहे 4 षटकांच्या अखेरीस 4 गड्यांच्या मोबदल्यात 54 धावा. 55 धावांचं आव्हान असेल दुसऱ्या इनिंग मध्ये, ते म्हणजे कानविंदे संघासमोर. चला पलशीन आणि बेलवड, पलशीन संघाचे कर्णधार आणि बेलवड संघाचे कर्णधार. खूप चांगला या इनिंगचं विश्लेषण द्यायचं झालं तर आपण फलंदाजीमध्ये पाहायचं झालं तर प्रदीप गाडेकर पहिल्या चेंडूवर चौकारानं सुरुवात केली होती. तदनंतर याच दरम्यान घरच्या मैदानावर घरचा संघ खेळतोय आणि घरच्या संघाचं मनोबल, मनोधैर्य आणि प्रोत्साहन वाढवण्यासाठी आपल्या मुख्य मंचावर ज्यांचं शुभागमन होत आहे ते बिरवाडी गावचे खूप चांगलं गोड व्यक्तिमत्व प्रवीण दादा भेरे साहेबांचं शुभागमन झालंय. मी विनंती करतो आपण मुख्य मंचावर, मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय श्री श्रेयस दादा वेखंडे पुरस्कृत स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 मध्ये आणि या ओवी स्पोर्ट्स बिरवाडी व ग्रामस्थ मंडळ बिरवाडीकरांच्या आयोजनामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. पलशीन आणि बेलवड संघ कृपया आपण हॅलो थँक्यू सो मच डीजे. चला फलंदाज कानविंदे संघ आपले सलामीचे 2 बॅटर त्वरित आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. पहा मित्रांनो, क्रिकेटच्या खेळामध्ये आपण ज्यावेळी उतरतो ना त्यावेळी आपण नक्की स्ट्रॅटर्जी बनवून उतरत असतो. म्हणून आपले सलामीवीर कोण, आपले सलामीचा गोलंदाज कोण, दुसरी ओव्हर कोण टाकेल, जर मार पडला तर व्हेरिएशन मध्ये किंवा अतिरिक्त जर आपल्याला अडचणी येत असतील तर कोणत्या प्रकारे खेळ करायचा आहे, या सर्व स्ट्रॅटर्जी आपण बनवून येत असतो. क्रिकेटच्या खेळाच्या आतमध्ये उतरत असताना आपल्याकडे ABC असे 3 फॉर्म्युले ठरलेले असतात. म्हणून प्रत्येक संघाला विनंती असेल वेळेचं बंधन अवलंबत आपण लगेच आपल्या स्ट्रॅटर्जीवर काम करत मैदानाच्या आतमध्ये उतरणं गरजेचं असतं. कारण मित्रांनो, स्पर्धा जेवढी मानाची सन्मानाची आहे ना, जितकी मोठी स्पर्धा आहे तितकंच मोठं हे आयोजन आहे. प्रत्येक संघाला असं वाटतं की क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्या गावासाठी आपण जिंकावं. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं आपण आपल्या गावासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळावं. प्रत्येक गावकऱ्याला वाटतं की आपला संघ मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक चेंडूवर विजय संपादनाच्या दिशेने कसा वळेल यासाठी उत्सुकतेने तो पाहत असतो. म्हणून मित्रांनो, क्रिकेटमध्ये वेळेला महत्त्व द्या, वेळेसोबत चाला आणि वेळेसोबत क्रिकेट खेळा. मैदानाच्या आतमध्ये 55 धावांचं आव्हान आहे. पहिलं षटक जे ललित इथे मात्र हाताळताना पाहायला मिळेल. तर सलामीची जोडी
विशाल आणि प्रितेश ही सलामीची जोडी आहे. कानविंदे संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण पाहत आहोत ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि कर्णधार नाणेफेकीच्या वेळी जरूर सांगितलं की आमच्याकडे गोलंदाज फार चांगले आहेत, परंतु गोलंदाजांवर हावी झाले आणि तदनंतर 2 गोलंदाजांनी कमबॅक करून दिले. शेवटची 2 षटकं जो मोमेंटम संघाकडे आहे, सलामीचे फलंदाज सुद्धा त्याच मोमेंटमने त्याच आत्मविश्वासाने फलंदाजी करतील का हे पाहावं लागेल. पहिला चेंडू लोअर फुल टॉस, फक्त दिशा दिली आहे, चेंडूला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू निघून चाललाय. स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषकातील दादासाहेबांना मानवंदना देणारा पहिला चौकार. संघ कर्णधार कृपया रिपोर्टिंग करा. बेलवड संघ कृपया रिपोर्टिंग करा. मित्रांनो पुनश्च एकदा विनंती करतो, कृपया रिपोर्टिंग करा, अन्यथा सायंकाळच्या सत्रामध्ये कमी षटकांचे सामने आपल्यालाच खेळावे लागतील. पहिला चेंडू इथे मात्र खराब होता, त्याला इथे मात्र खूप चांगल्या प्रकारे चौकार प्राप्त करत असताना पुन्हा एकदा दुसरा चेंडूवर खूप चांगला फटका इथे मात्र सजवला. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळून काढलं होतं. प्रदीप गाडेकरचं खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 2 धावा तत्पूर्वी धावून पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. ज्यावेळी कव्हरच्या क्षेत्रामध्ये इनसाइड आउटचे फटके पाहायला मिळतात ना, त्यावेळी नक्कीच खूप चांगल्या प्रकारे क्रिकेटचं खेळ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सजताना आपल्याला पाहायला मिळत असतो. 2 धावा आल्यात, धावसंख्या 3 धावा आल्या, 7 या अंकावर धावसंख्या पाहायला मिळतीये. चांगली सुरुवात. 55चं लक्ष आहे. 55चं लक्ष जर पार करायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी प्रति षटकामागे मी तर म्हणेल जवळजवळ 14 धावेची गरज आहे. आणि त्याच अनुषंगाने फलंदाजी होतीये. 2 मध्ये 7 आल्यात. फुलटॉस चेंडू ऑन साइडला स्टिअर केलाय, क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आले, चेंडू निघून चालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुड बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळतीये. टिट फॉर टॅटचं प्रत्युत्तर देत असताना पुन्हा एकदा आलाय चौकार. फलंदाज विशालच्या बॅट मधून 4 धावा. खराब गोलंदाजी होतीये ललितच्या माध्यमातून, खराब गोलंदाजी. त्याचा पुरेपूर इथे मात्र फायदा उठवताना आपल्याला पाहायला मिळतात. स्लॉकचं षटक सुरू आहे. खूप चांगली फलंदाजी होतीये. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला फटका लाजवाब. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत, चुकी होणार नाहीये, समाधान होते. त्यांच्या माध्यमातून कोणती होत नाहीये चुकी. टिपलाय झेल, संपलाय. बॅटर विशालचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. पहिला धक्का फलंदाजी करणाऱ्या कानविंदे संघाला. थँक्यू सो मच. अखेर छोटासा कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर केलाय ललितनं. विकेट प्राप्त केली 11 या धावसंख्येवर. वैयक्तिक 2 चेंडू आणि 4 धावांची इनिंग साकारत असताना विशाल बाद झालाय. प्रितेश आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 7 या धावसंख्येवर खेळतोय आणि मैदानाच्या आतमध्ये इन ॲट क्रमांक 3 वर एक विजयाचं नवीन किरण घेऊन मैदानाच्या आतमध्ये कानविंदे संघासाठी दाखल झालाय फलंदाज किरण मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर असेल. समाधान खूप चांगला झेल पकडला. असं वाटलं होतं एक वेळी, ज्यावेळी चेंडू लॉफ्ट झाला त्यावेळी असं वाटलं होतं षटकाराच्या बाहेर येतो की काय, परंतु खूप चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. पुन्हा एकदा गती काढली होती चेंडूची. पुन्हा एकदा फ्लाइटेड डिलिव्हरी पाहायला मिळाली. फ्लाइट खूप जास्त होता या चेंडूवर, बोटं फिरली होती चेंडूवर आणि याच गोष्टीला हेरत असताना फलंदाज बीट झालेत. कुठेतरी दुविधा मानसिकतेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. थोडीशी बॅट त्यांचं ज्यावेळी खेळत असताना थोडी मध्ये थांबली गेली आणि बीट होत आहेत फलंदाज किरण.
डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. ललित पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावरून खेळून काढल्या डीप मध्ये. अभय लकडे जोराने येत आहेत, वेगाने आलेत आणि इथे नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना आपल्या संघासाठी नक्कीच काही धावा रोखण्यामध्ये यश प्राप्त झालंय. 2 धावा या चेंडूवर आल्या आणि धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 13 या अंकावर पाहायला मिळतात. गडी बाद झाला 1, धावसंख्या आहे 13 आणि अजूनही विचार केला गेला तर इथून पुढील 18 चेंडू आणि धावसंख्या शिल्लक असेल मैदानाच्या आतमध्ये, ती म्हणजे 42 धावा. 18 मध्ये 42. इथून अजूनही विजयासाठी मी तर म्हणेल टीम कानविंदेला गरजेच्या आहेत. पलचिन संघ बेलवर संघाचे कर्णधार आमच्या सोबत जुडलेले आहेत. मित्रांनो, पॅनलाइज केलं जाईल याची सुद्धा नोंद घ्या. पलचिन संघ कृपया कर्णधार या. बेलवर संघाचे कर्णधार आमच्यासोबत जोडले गेलेत. दुसरे षटक जे हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर दाखल होतील, गोलंदाजी ट्रॅकवर दाखल होत आहेत. बाला, मला लास्ट इयरचं याच मैदानावर याच स्पर्धेची एक गोलंदाजी आठवतीये. बाला या गोलंदाजानं ते षटक हाताळलं होतं. सामना 12 चेंडू आणि 14 धाब्यांचा होता आणि बालानं निर्धाव षटक टाकत 4 विकेट घेतल्या होत्या आणि आपल्या संघाला क्वालिफाय करून दिलं होतं. तोच बाला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहा, खूप चांगला लावखुरे हाताचा गोलंदाज आहे. खूप चांगली ऍक्शन, खूप चांगलं चेंडू हाताळणी पाहायला मिळाली. आम्ही उल्लेख केला लास्ट इयरच्या त्या सामन्याचा. नक्कीच गोलंदाजासमोर सुद्धा ते चित्र उभं राहिलं असेल. संपूर्णपणे दडपण होतं. सायंकाळचं सत्र संपूर्ण बिरवाडी गाव मैदानाच्या चौ बाजूने होता. बालाची गोलंदाजी, टाळ्यांचा तो आक्रोश, खूप चांगला तो ॲटमॉस्फिअर आपल्याला पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा इथे मात्र शॉर्ट टर्म पूल करत असताना अभय लकडे पुन्हा एकदा आपल्या संघासाठी काही धावा इथे मात्र वाचवत असताना पाहायला मिळत आहेत. काय क्षेत्ररक्षण होत आहे अभय लकडेसाठी. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. एका क्षणाला असं वाटलं की चेंडू अभय लकडेच्या डोक्यावरूनही निघून जाईल, परंतु 100% कमिटमेंट आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी आणि आपल्या स्वतःसाठी सुद्धा देत असताना अभय लकडे पाहायला मिळतोय. एकच धाव या चेंडूवर पाहायला मिळाली. किरण स्ट्राइकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॅटची कडा लागतीये. तिथे मात्र एक धाव रोखता येणार नाहीये. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहेत. पॉइंटला एकच धाव इथे मात्र पाहायला मिळाली आणि धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 15. एकेरी दुहेरीने फारसा फरक पडणार नाहीये, परंतु 1-2 मोठा फटका आला तर सामन्याचं मी तर म्हणेल हवा काढली जाईल. परंतु तो 1 आणि 2 मोठा फटका येण्यासाठी प्रितेशला स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागेल. दुसऱ्या बाजूने किरणला त्याच्या साथीला साथ द्यावी लागेल आणि हे जर घडून आलं तर मी तर म्हणेल या सामन्यामध्ये नक्कीच शिरकाव करू शकतो, कमबॅक करू शकतो कानविंदे संघ. परंतु असं होण्यासाठी दुसऱ्या बाजूने बाला सुद्धा खूप चांगली गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडूवर गती परिवर्तन, प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन, प्रत्येक चेंडूवर टप्पा आपल्याला अचूक पाहायला मिळतोय. परंतु आता इथे मात्र खूप चांगला स्ट्रोक आहे. घुटना टेक, तमाशा देख, चेंडूला फेकून दिला आहे डीप बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मात्र षटकार 6 धावेसाठी. षटकार आलाय डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. इथे मात्र चेंडूला फेकून दिला आणि धावसंख्या झाली आहे 21 या अंकावर. 1-2 मोठ्या फटक्याचा उल्लेख केल्यानंतर एक तर आलाय. अजूनही उर्वरित 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. धावसंख्या 21 या अंकावर आहे. 55चं टार्गेट आहे आणि विजयासाठी अजूनही इथून 34ची गरज आहे. पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला निघालाय आणि पदनालित्य नव्हतं तिथे, फुटवर्क नव्हता. कारण की क्रिकेटमध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर फुटवर्क खूप गरजेचं आहे. जसं मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तर माणूस बोर होतो, तसाच क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर फलंदाजाच्या बॅटला सुद्धा चेंडू लागत नाही.
पुन्हा एकदा लाजवाब चेंडू. इथे मात्र अतिरिक्त उचली चेंडूला दिली होती. स्लोअरवर बाउन्सर मित्र म्हणेल हाताला गेला. बालाचं हे षटक निर्णायक राहिला आणि या षटकामध्ये धावा खर्च केला बालाने. एकंदरीत विचार केला तर 8 धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती, म्हणजे 21. एक गडी बाद 21 धावा. दुसरे षटक समाप्त झालंय. दुसरं पलचिन संघ लास्ट ऑफिशियल अनाउन्समेंट आहे. अदरवाईज यानंतर 3 चेंडूंची पॅनल्टी आपल्याला दिली जाईल. आयोजकांच्या माध्यमातून ही नोंद घ्या. पलचिन संघ लास्ट ऑफिशियल कॉल. कृपया त्वरित या. कर्णधार नसेल तर एखादा खेळाडू जरी उपलब्ध असेल तर कृपया आपण आमच्याशी संपर्क साधा, कारण तुमच्या अगेन्स्ट जो बेलवड संघ आहे त्या संघाचे कर्णधार येऊन थांबलेले आहेत, म्हणून कृपया आपण हे सहकार्य करा. मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 34 धावेची गरज आहे. 12-34 आदेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. ओबी स्पोर्ट्स बिरवाडी संघ एक काल होता की या संघाच्या अगेन्स्ट मोठमोठे संघांनी नांगी टाकताना आपण पाहिलेलं आहे. जिद्द, चिकाटी, मेहनत, संघर्ष या सर्वांचा संगम ओबी स्पोर्ट्स बिरवाडीमध्ये पाहायला मिळतो. आणि म्हणून की काय यशाच्या उत्तुंग शिखरावर आज खर्डी कसारा विभागामध्ये हा संघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळत असतो. आदेश गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा इथे मात्र लॉफ्ट केला गेला. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चुकी होणार नाहीये. डीप स्क्वेअर लेगला अचूक झेल टिपला गेलाय आणि संपलाय किरण या फलंदाजाचा खेळ. मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक 2 फलंदाजी करणाऱ्या टीम कानविंदे संघाला. थँक्यू सो मच. त्याचप्रमाणे या घरच्या मैदानावर घरच्या संघाचा मुख्य व्यासपीठावरून खेळाचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सन्माननीय विठ्ठलजी खाडेसाहेब. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. आदेशने पहिल्या चेंडूवर विकेट घेतली. पलचिन संघ कृपया मित्रांनो सहकार्य करा. पलचिन 11 चेंडू 34 ची गरज आहे. मित्र म्हणजे 11 चेंडू मध्ये फक्त 6 षटकारांची गरज आहे. याच उद्देशाने हा सामना खेळावा लागेल. पुन्हा एकदा इथे मात्र खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये 2-2 क्षेत्ररक्षक आहेत. अभय लकडे स्वतः थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली. एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित करत असताना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर पाहायला मिळाले. 2 धावा आल्या. धावसंख्या झाली धाव फलकावर 23. एकेरी दुहेरीने हा सामना नक्कीच थोडासा कुठेतरी खुला करण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज अक्षय. सलामीला आलेला प्रितेश मात्र एक चौकार एक षटकार त्याने जरूर बॅटमधून दर्शवलेला आहे. त्याला अधिकाधिक स्ट्राईक इथे मात्र देणं गरजेचं असेल. जर असं घडलं तर मित्र म्हणेल या सामन्यामध्ये नक्कीच कुठेतरी बदल पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सुरेख फटका अभय आहे, परंतु आता मात्र प्रयत्न अपुरे पडतील. चेंडू निघून चाललाय डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. वन बाउन्स सीमारेषा पार. आलाय चौकार. आदेश इथे मात्र हल्ला चढवला जातोय आदेशवर आणि चौकार प्राप्त झालाय. 4 धावा आल्यात. पुन्हा एकदा इथे मात्र आता मात्र नक्कीच लाईन चेक केली जाईल. भरपूर बाहेरची लाईन पाहायला मिळाली. पंच अभिजित सावंत सर आहेत त्यांच्या सोबतीला. त्याचप्रमाणे ऑफिशियल पंच आपल्याला हेमंतजी तावडे. दोन ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आता मात्र खूप चांगली लाईन पाहायला मिळाली. कमबॅक इथे मात्र होत असताना पाहायला मिळत आहेत. सामन्यामध्ये ज्या गरजेची फलंदाजी होती, ज्या फलंदाजी अपेक्षित होती ती फलंदाजी होताना पाहायला मिळत नाहीये. कुठेतरी गोलंदाजाला रीड करण्यामध्ये फलंदाज अयशस्वी ठरतायत.
पुन्हा एकदा इथे मात्र शॉर्टम पूल जरूर केलाय डीप स्क्वेअर लेगला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव रोखता येणार नाहीये. एक धाव या चेंडूवर आली आहे. सलामीला आलेला प्रितेश अजूनही शांत आहे. प्रितेशला आता मात्र आपले हात खोलावे लागतील. प्रितेशला इथे मात्र स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागेल आणि प्रितेशला या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजय संपादन करून द्यायचा असेल तर मोठे फटके इथून आता मात्र नक्कीच खेळावे लागतील. कारण अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये विचार केला तर जवळजवळ 26 धावा विजयासाठी बाकी आहेत. 7 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज मी तर म्हणेल अजूनही विजयासाठी. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहेत. तिथे मात्र चेंडूला उचलतील, फेकी करतील. 2 धावा तत्पूर्वी यशस्वीरित्या पूर्ण करण्यामध्ये दोन्ही फलंदाजांनी यश प्राप्त होत आहे. तिसरे षटक या रीतीने मात्र मैदानाच्या आतमध्ये समाप्त होत आहे आणि तिसऱ्या षटकाच्या अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा म्हणजे 3 षटकं समाप्त झाली आहेत. 3 षटकांच्या अखेरीस 2 जरूर गडी गमावलेत परंतु 31 धावा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात. कानविंदे संघाचा नक्कीच विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये ज्या 42 धावा आल्या ना तिथे कुठेतरी सामन्याची हवा काढली गेली. परंतु तदनंतर रुचित आणि अक्षयने चांगली गोलंदाजी केली. कमबॅक जरूर करून दिलं. परंतु फलंदाजांकडून विशाल आणि किरण हे 2 फलंदाज अयशस्वी ठरले, अपयशी ठरले आणि कुठेतरी आता विचार केला तर अक्षय आणि प्रितेश या जोडीवर 6 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज असताना फार मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे ती म्हणजे कानविंदे संघाची. तर दुसऱ्या बाजूने ललितनं पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या. 1 गडी त्याने बाद केला. बालाला कोणतीही विकेट जरूर मिळाली नाही परंतु 8 धावांचं इकॉनॉमिकल गोलंदाजी बालाची राहिली आणि आदेशने धावा खर्च केला. एकंदरीत विचार केला गेला तर 10 आणि त्याने 1 गडी बाद केला म्हणजे इकॉनॉमिकल गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. आणि आता 4थ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या दिशेनं ते म्हणजे अभय लकडे. हॅलो. पहिला चेंडू डॉट आलाय. 6 चेंडू 24 ची गरज असताना समीकरण बदललंय. 5 चेंडू 24 ची गरज आणि इथे मात्र फुलटॉस चेंडू होता फेकून दिलाय. 6 धावेसाठी षटकार. नक्कीच फलंदाज मागणी करतात हाईट फॅक्टर चेक करण्यासाठी. बॅटिंग करत असताना दोन्ही बॅटरच्या माध्यमातून इथे मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय. अंपायरच्या डिसिजनला इथे मात्र चॅलेंज केलं गेलंय आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय, चेक केला जातोय आणि निर्णय आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. लीगल चेंडू आहे. चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या चेंडूवर तडाखा पाहायला मिळाला अक्षयचा. अक्षयने खूप चांगली गोलंदाजी सुद्धा या सामन्यामध्ये केली आणि फलंदाजीमध्ये सुद्धा मी तर म्हणेल किरणच्या जागेवर जर अक्षय इनॅट क्रमांक 3 वर आला असता तर थोडंसं चित्र विचित्र पाहायला मिळालं असतं. परंतु अजूनही सामना हातातून गेला नाहीये. 4 चेंडू 18 ची गरज. पुन्हा एकदा इथे मात्र लाजवाब फटका आहे. लाईन चुकीची होती, तिला हेरलं आणि चेंडूला फेकून दिलं. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेसाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार.
या दोन षटकारांनी या सामन्यामध्ये नक्कीच दडपण, प्रेशर भिरवाडी संघावर निर्माण केलं आहे. कारण 6 मध्ये 24 ची गरज होती, 3 मध्ये 12 आलेत, उर्वरित 3 मध्ये 12 ची अजूनही गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये अक्षय खेळतोय, त्याला 7 प्रितेश देतोय. दुसऱ्या बाजूला अभय लकडे ज्याच्या अगेन्स्ट 2 चेंडू 2 षटकार आलेत. तिसरा षटकार लगावला तर UTC ला आयुच्या माध्यमातून रोख 500 रुपयाचं कॅश प्राइज, सॉरी बिरवाडीसाठी होतं. तिसरा 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 आलाय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिसरा षटकार अक्षयच्या बॅट मधून कानविंदे संघासाठी. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, सामना जातोय कुठे हे सुद्धा पाहावं लागेल. मित्रांनो, सामना आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. कारण 6 चेंडू 24 ची गरज असताना मी उल्लेख केला अक्षयचा हा दिवस चांगला राहिलाय. गोलंदाजीमध्ये सुद्धा त्याने 5च धावा खर्च केल्या होत्या, 2 गडी बाद केले होते. त्याचा दिवस असताना तो जर किरणच्या जागेवर आला असता तर सामना नक्कीच कुठेतरी फिरला असता. परंतु अजूनही 2 चेंडू 7 ची गरज आहे. गोलंदाजीवर अभय लकडे, त्याच्यामध्ये कौशल्य आहे की तो 2 चेंडू 6 डिफेंड करू शकतो. परंतु 3 चेंडू 3 षटकार आल्यानंतर दडपण अधिकचा आहे, अधिक दडपण. कारण फलंदाजांना माहिती होतं 6-24 चं इक्वेशन असताना फक्त बॅट फिरवायची होती, गोलंदाजाला तिथे कौशल्यपूर्ण गोलंदाजी करायची असते. अशा परिस्थितीमध्ये इथे मात्र थोडीशी स्ट्रॅटर्जी कुठेतरी चुकली आणि बिरवाडी संघावर आता मात्र अधिकचं दडपण पाहायला मिळतंय. 2 चेंडू 6 धावेची गरज आहे. कुणाच्या बाजूने हा सामना फिरेल हे मात्र पाहावं लागेल. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये फक्त आणि फक्त वर्तमानावर बोललं जातं आणि वर्तमानातून भविष्य घडवला जातो. भूतकाळात तुम्ही काय केले ते फक्त तुम्ही आठवू शकता, तिथून तुम्ही शिकू शकता, परंतु वर्तमानात तुम्ही काय करताय हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि वर्तमानामध्ये सध्या तरी अक्षय हावी ठरतोय अभय लकडेवर. 2 चेंडू 6 धावेची गरज. बॅक टू बॅक 3 षटकार आलेत, बॅक टू बॅक 3 षटकार आलेत. इथे मात्र 2-6 ची गरज. अभय लकडे गोलंदाजी मार्कवर चेंडू घेऊन जातोय, फुलटॉस, आणि इथे मात्र सामना फिनिश केलाय अक्षयने. बॅक टू बॅक 4 चेंडू 4 षटकार. चार चेंडू मध्ये 4 षटकार खेचले. 1 चेंडू राखत असताना ओविस्फोट बिरवाडीचा पराभव केलाय कानविंदे संघाने आणि या सामन्याचा सामनावीर हिरो ठरलाय. नो डाऊट, ज्याची फलंदाजी राहिली दमदार, ज्याची गोलंदाजी राहिली चमकदार, आणि तो ठरला या सामन्याचा सामनावीर. नाव आहे अक्षय. चांगली कामगिरी अक्षयची राहिली आणि तो ठरलाय सामनावीर.